नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते कलेक्टिव्हची एनर्जी. जे काही त्यांचा बिझनेस आहे, सध्या जे काही त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये त्यांना सक्सेस मिळत नाही आहे, यशस्वीपणा त्यांना मिळत नाही आहे. म्हणजे दिसून येतं एक 2024 नंतर आपल्याला दिसून येत आहे आर्थिक अडचणींमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. तसेच त्यांचं जे काही बिझनेस आहे, जे काही कार्य ते सध्या करत आहे त्यामध्येही कोठेही त्यांना सक्सेस मिळत नाही आहे, अशी ही एनर्जी दिसून येत आहे. मे बी असू शकतं त्यांनी सुरू केलं होतं खूप जास्त उत्साहाने, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाही आहे. तर कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे, थोडीशी फ्रस्ट्रेशनची आहे, नैराश्याची आहे. तसेच दिसून येत आहे भविष्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतील का, तर याही बाबतीमध्ये खूप जास्त विचारणा त्यांची सुरू आहे परमेश्वराला, डिवाईनला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काही चेंजेस ब्रह्मांडामध्ये होत आहे. 7 तारखेच्या नंतर आपल्याला माहिती आहे मंगळ ग्रहाचंही गोचर होत आहे, परिवर्तन होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रावरती दिसून येणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे मंगळ जो आहे तो आपल्या कार्याशी निगडीत असतो, आपल्या एनर्जीशी तो निगडीत असतो. आपण काय कार्य करतो त्यामध्ये आपली कुठल्या प्रकारची एनर्जी आहे याशी तो निगडीत असतो आणि सक्सेसफुल करणारा मंगळ ग्रह आहे. सो भूमी, वाहन तसेच भवन हेही मिळवून देणारा मंगळ ग्रह आहे. तर पाहूया हे मंगळ ग्रहाचं जे भ्रमण होत आहे 7 तारखेच्या नंतर, तर ते आपल्या जीवनामध्ये नेमके काय बदल घेऊन येणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तसेच मेन आपल्या आजच्या व्हिडिओची थीम असणार आहे की कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये नेमके पॉझिटिव्ह चेंजेस काय होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच आपल्याला काही उपायही करायचे आहे ज्याने आपल्याला सक्सेसफुल आपण आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो, तर तेही आपण पाहणार आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाइड मी, माय एंजल स्पिरिट गाइड्स, my angel spirit guides, my ancestors, please guide me in this reading. Positive energies, please guide me. Archangel Michael, please guide me in this reading. Thank you so much. तर पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे बऱ्याच दिवसापासून एक मानसिक अशांतता आहे, एक प्रकारे एकटेपणा जाणवत आहे, एक प्रकारे दुःखी एनर्जी आहे, निगेटिव्हिटी खूप जास्त तुमच्या अराउंड आहे. तसेच तुमची भावनिकता जी आहे त्यालाही कोणीतरी येथे दुखावलेलं आहे असंही दिसून येत आहे. तसेच ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे दुःख घेऊन आलेल्या आहेत, मानसिक अशांतता आहे, आर्थिक अडचणीही आपल्याला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे येथे दिसून येत आहे की भावना ज्या आहेत त्या कुठेतरी निगेटिव्हिटीकडे, नकारात्मकतेकडे गेलेल्या बऱ्याच दिवसांपासून येथे दिसून येत आहे. तसेच सतत आपल्याला दिसून येत आहे कन्फ्युजनची स्थिती आहे, नेमकं काय निर्णय घ्यावा, कोणत्या दिशेला जावं हेही समजत नाही. जो काही तुम्ही बिझनेस सुरू केलेला आहे, जॉब्स तुम्ही स्वीकारलेला आहे, करिअरच्या संदर्भात जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये येथे कुठेतरी कन्फ्युजन दिसून येत आहे. मे बी असू शकतं हे कन्फ्युजन रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये एक निगेटिव्हिटी आलेली दिसून येत आहे, एकटेपणा आलेला दिसून येत आहे. भविष्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतील का या बाबतीमध्ये सतत विचारणा सुरू असते डिवाईनला. तसेच काहीतरी आशेचा किरण मिळतोय का तेही तुम्ही शोधत आहात, काही नवीन मार्ग मिळतोय का हाही तुमचा प्रयत्न आहे. तसेच कुणाबरोबर तरी काही नवीन बिझनेस सुरू करता येऊ शकतो का याही बाबतीमध्ये तुमची विचारधारणा सुरू आहे. तसेच काही सकारात्मक आपल्याला जीवनामध्ये मिळेल की नाही याही बाबतीमध्ये तुम्हाला साशंकता जाणवत आहे. तुम्ही अभ्यास करत आहात, आध्यात्मिक एनर्जीशी कनेक्टेड आहात, स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, तसेच आध्यात्मिक ग्रंथाचे पठनही तुम्ही करत असता, अशी ही एनर्जी येथे आहे. तर नक्कीच परमेश्वराला जजमेंट मागत आहात की नेमका आमच्या जीवनामध्ये न्याय कधी होणार आहे. आम्ही खूप जास्त कार्य करत आहोत, आम्हाला प्रत्येक उपाय आम्ही केलेले आहेत, प्रत्येक देवतेचे आम्ही उपाय केलेले आहेत, किंवा असंही दिसून येत आहे कष्ट भरपूर केलेले आहेत, फॅमिलीसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे, परंतु जजमेंट काही मिळत नाही. तसेच असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या तक्रारीही त्यांना जाणवत आहे, मेंटल हेल्थवरती खूप जास्त परिणाम झालेला आहे, किंवा असू शकतं सध्याच्या परिस्थितीमध्ये काही आजारपण आहे किंवा काही व्याधी आहेत ज्या बऱ्याच वर्षांपासून आहेत, किंवा सध्या फॅमिलीमध्ये मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आरोग्याच्या तक्रारी येथे
दिसून येत आहे. तर या संदर्भामध्ये मेडिटेशन तुम्ही करता, ध्यानधारणा करता, परंतु येथे कुठेतरी तुम्हाला जाणवत आहे की लोक जे आहेत ते खूप जास्त काही ना काहीतरी गॉसिपिंग करत असतात आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ते आपल्याच विषयी बोलतात आणि त्यामुळे तुम्ही एक फ्रस्ट्रेटेड एनर्जीमध्ये आहात. तसेच आर्थिक अडचणी भरपूर आहेत. गेल्या 5 वर्षांपासून असू शकतो तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत, आरोग्याच्या तक्रारी आहेत, किंवा असंही असू शकतं की काही हेल्थ इश्यू खूप जास्त आहेत, म्हणजे आरोग्याच्या तक्रारी येथे दिसून येत आहे, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा येथे कुठेतरी निगेटिव्हिटी अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. परंतु सध्या जॉबच्या बाबतीमध्ये, बिझनेसच्या बाबतीमध्ये एका प्रकारे अस्वस्थता किंवा असमर्थपणा तुम्हाला जाणवत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव खूप जास्त आहे. आपल्याला येथे दिसून येतं आहे की ही वुमेन जी आहे, जी तुमच्या आजूबाजूला राहत आहे, निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये ती सेंड करत आहे आणि त्यामुळेच कदाचित दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये ह्या सर्व परिस्थितीला तुम्हाला सामना करावा लागत आहे. मे बी त्या महिलेची जी एनर्जी आहे ती तुमच्याविषयी खूप जास्त चांगली नाही आहे. ती कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं होऊच नाही या बाबतीमध्ये खूप जास्त सतत थिंकिंग करत असते, विचार करत असते आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती झालेला आपल्याला दिसून येत आहे. परंतु तुम्ही हाय प्रिस्टेस आहात, तुम्ही सर्वांची काळजी घेता, सर्वांच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये खूप जास्त एक मातृत्वाची भावना असते, इतरांसाठी कार्य करण्याची तुमची वृत्ती असते, तुम्ही पॉझिटिव्ह आहात अँड नेहमी तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड असता. सो पाहूया आपल्याला या बाबतीमध्ये जे 7 तारखेच्या नंतर मंगळाचं जे भ्रमण होत आहे, गोचर होत आहे, तर ते तुमच्या जीवनामध्ये नेमके काय परिणाम घेऊन येत आहे ते पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके ठीक, एवढे मेसेजेस घेऊया आपण. ओके, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येत आहे, एक नवीन सुरुवात होत आहे. तुम्ही जे काही आता सध्या विचारामध्ये आहात की काय आमच्या जीवनामध्ये चांगलं होईल का नाही, आमची जो काही बिझनेस आहे, जो काही आम्ही शॉप टाकलेला आहे, एखादं साडीचं दुकान टाकलेलं आहे, किंवा एखादं सलून टाकलेलं आहे, एखादं पार्लर टाकलेलं आहे, एखादं कोणताही बिझनेस तुम्ही न्यू सुरू केलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला नक्की सक्सेस मिळताना आपल्याला इथे दिसून येत आहे. द फूलचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी ज्यांनी खूप दिवसांपासून बिझनेस सुरू केलेला आहे तर त्यामध्ये प्रगती होताना दिसून येत आहे, किंवा ज्यांनी आणखीन सुरू केलेला नाही आहे तर ते नक्कीच आता दिसून येत आहे की त्यांच्या जीवनामध्ये ते नवीन काहीतरी सुरू करताना आपल्याला दिसून येत आहे. न्यू बिगिनिंग होत आहे. न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये आता होत आहे, कारण की हे जे मंगळ जो आहे तो आता एका चांगल्या स्थानावरती जात आहे आणि त्याचा खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या जीवनावरती घडताना आपल्याला दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तसेच आर्थिक बाजूंमध्ये सुद्धा आपल्याला इथे खूप जास्त वृद्धी होताना दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या ज्या काही तक्रारी होत्या त्याही दूर होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. नवीन सुरुवात बिझनेसच्या बाबतीत तसेच कार्यक्षेत्रामध्ये होत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन बिकॉज द सनची एनर्जी आहे. द सनची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह असते, जी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे सकारात्मकता घेऊन येते. सो क्लेम इट दिस रीडिंग. मी क्लेम करा का म्हणते, कारण की मलाही वाटतं की हे सर्व ब्लेसिंग तुमच्या जीवनात यावेत आणि तुम्ही क्लेम केल्यानंतर हे सर्व ब्लेसिंग्स येण्यासाठी तुम्ही मार्ग मोकळा करत असता ब्रह्मांडाला. सो त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत असते की क्लेम करा. ज्यावेळेस पॉझिटिव्ह कार्ड येतात तेव्हा नक्की तुम्हाला क्लेम करायचं असतं, तर निगेटिव्हिटी निघून जात आहे. ओ माय गॉड, तर दिसून येतं आहे सेलिब्रेशन, खूप जास्त सेलिब्रेशन म्हणजे आनंद, उत्साह येत आहे. तुमच्या कार्यामध्ये भरभराट होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा उत्साह, आनंदही तुम्ही भविष्यामध्ये साजरा करताना आपल्याला दिसून येत आहे.
तर नक्कीच हे भरभराटीचे दिवस लवकरच येऊन 7 तारखेनंतर जे काही चेंजेस होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भरभराट खूप जास्त येत आहे. तर स्वीकार करा त्याचा. मी हे बदल स्वीकारत आहे, आय क्लेम इट, किंवा असे म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर दिसून येत आहे जजमेंट तुम्हाला परमेश्वराने दिलं आहे. जे काही बदल होत आहे ते स्वीकारा, म्हणजे तुम्हाला जजमेंट नक्की मिळणार आहे. तर दिसून येत आहे 9 ऑफ पेंटिकल्स. 9 हा नंबर आपल्याला माहिती आहे मंगळाचा आहे आणि येथे दिसून येत आहे की 9 नंबर आलेला आहे आणि इट्स अ व्हेरी गुड साईन. सो तुम्हाला ही रीडिंग नक्की क्लेम करायची आहे, कारण की एक लक्झुरियस लाईफ, मनी, पैसा येत आहे तुमच्याकडं, खूप जास्त प्रमाणात येत आहे. आणि आत्तापर्यंतचे जे काही कामं अडलेले होते, तुम्हाला वाटत होतं की माहिती नाही हे आमचे कामं इतक्या दिवसांपासून अडलेत, पूर्ण होतील की नाही, तर यस, ते पूर्ण होत आहेत. तर माझी सर्व कामे पूर्ण होत आहेत अशीही तुम्ही कमेंट करायची आहे. अँड दिसून येतं ही जी महिला आहे खूप जास्त सुंदर पोशाख हिने घातलेला आहे आणि एक लक्झुरियस रॉयल फॅमिलीतली ही आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच ही तुमची भविष्याची एनर्जी असणार आहे. तर ह्या पॉझिटिव्ह एनर्जीला क्लेम करा. मंगळ तुम्हाला खूप काही देत आहे. भांडणं झालेली आहेत मागील काही काळामध्ये, वादविवाद झालेले आहेत, तर ते वादविवाद संपून जाऊन एक प्रकारे प्रेमाचे दिवस, मी म्हणते आता पॉझिटिव्हिटीचे दिवस तुमच्याकडे येत आहे, सकारात्मकतेचे दिवस तुमच्याकडे येत आहे. सो ह्या एनर्जीला तुम्हाला नक्की ग्रॅब करायचं आहे, क्लेम करायचं आहे. आय क्लेम इट म्हणून सुद्धा तुम्ही इथे कमेंट करू शकता. तुमच्या जी कोणी इष्टदेवता आहे, माता महालक्ष्मी आहे, यांचीही तुमच्यावरती खूप जास्त कृपा आपल्याला लाभत आहे. 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे. तर ह्या सर्वांना तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर हे होते सगळे दुःखी एनर्जीचे कार्ड, जे की तुमच्या जीवनामध्ये खूप काही दिवसांपासून स्टकनेस होती, निगेटिव्हिटी होती, कशाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तर ही वेटिंग पिरियड जो आहे तो संपलेला आहे. वेटिंग पिरियड आता संपलेला आहे. 7 तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. जी बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं आहेत ती पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. दुःखदायक प्रसंग घडलेला आहे. मागील वर्षामध्ये असू शकतं किंवा आत्ताच्या ह्या सध्या वर्षामध्ये काही निगेटिव्हिटी झाली होती, एखादा मोठा प्रसंग, दुःखदायक प्रसंग घडून गेलेला होता. तर नक्कीच ह्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. एक रिलीफ तुम्हाला मिळत आहे, जजमेंट तुम्हाला मिळत आहे आणि खूप जास्त स्पीडी, म्हणजे वेगाने तुमच्याकडे ती येत आहे. आपल्याला माहिती आहे मंगळ ग्रह तो एनर्जीचा कारक आहे, म्हणजे एक फायर एनर्जी आहे. तर आणि खूप जास्त एनर्जी असल्यामुळे खूप वेगाने कामं होतात. सो अडकलेली कामे होती इतक्या दिवसांपासूनची, तर त्यामध्ये आता स्पीड मिळत आहे. रिजेक्शन काहींना मिळालेलं होतं, मे बी असू शकतं मॅरेजच्या रिलेटेड किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कोणीतरी रिजेक्ट केलेलं होतं किंवा त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये होतात. तर नक्कीच यामध्ये तुम्हाला डिवाइन पाव काय गाईड करताय. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये एक खूप चांगला व्यक्ती येत आहे, एक पर्सन असा येत आहे जो खूप जास्त तुमची काळजी घेणारा, तुम्हाला सगळ्या बाजूंनी सपोर्ट करणारा, तसेच तुमच्यासाठी सगळ्या जगाशी लढणारा असा एक पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. ज्यांना असं वाटत आहे की आम्हाला रिजेक्शन मिळालेलं आहे आमच्या जीवनामध्ये पार्टनरकडून किंवा आमच्या घरातील व्यक्तीकडून किंवा हजबंड किंवा वाईफ यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होते, तर ते दूर निघून जात आहे. खूप जास्त सपोर्ट तुम्हाला मिळत आहे, त्यांचा एक आधार मिळत आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये इथून पुढे ते तुम्हाला साथ देताना दिसून येत आहे. जी तुमची खूप दिवसांची वाट पाहण्याची एनर्जी होती, जी तुम्ही खूप दिवसांपासून पाहत होतं, वाट पाहत होतं ते एखाद्या रिलेशनशिपची, तर ते तुमच्याकडे येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. अँड आपल्याला दिसून येत आहे स्ट्रेंथचं कार्ड इंडिकेट करते तुम्हाला सगळ्या प्रकारची स्ट्रेंथ डिवाइन प्रदान करत आहे. म्हणजे आता इथून पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येईल, तुम्हाला वाटत असेल की कदाचित आपल्यामध्ये आता तेवढी पॉवर नाही राहिली, क्षमता नाही राहिली, पण तसं नाही आहे. तुम्हाला माँ दुर्गाचं कवच मिळत आहे, तसे स्ट्रेंथ मिळत आहे आणि शक्ती प्रदान केली जात आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. अँड हॅपी फॅमिलीचं तुमचं स्वप्नही आपल्याला इथे दिसून येत आहे, पूर्ण होत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, वैवाहिक नात्यामध्ये वादविवाद होते, संघर्ष होते, तर ती एनर्जी दूर निघून जाऊन एका चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. सो क्लेम इट दिस रीडिंग. माँ दुर्गाचं तुम्हाला संरक्षण लाभत आहे,
तसेच दिसून येते तुमची कुलदेवता ही तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे उभी आहे. तर नक्कीच ही रीडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.